ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन हा सायलीला विचारतो, सायली, तुझ्या ख्या आई-बाबांना शोधण्यासाठी तू मला साथ देशील का? तेव्हा सायली खूप इमोशनल झालेली असते आणि खूप रडत सुद्धा असते. तेव्हा सायली प्रेमानेच अर्जुनच्या हातावर हात ठेवते आणि म्हणते की हो, आता जे काही करायचं ना ते आपण दोघांनी मिळून एकत्र करायचं. असा शब्द अर्जुनला दिल्यानंतर आता अर्जुनच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येतं आणि तेवढाच त्याला आनंद सुद्धा होतो की तिच्याच आई-बाबांचा शोध घेण्यासाठी अगोदर सायली नकार देत होती, पण आता होकार देतीये. सगळ्या काही गोष्टी सायली माझ्याबरोबर असल्यानंतर पॉसिबल होतील अशी अर्जुनला खात्री असते. मग पुढे आता ती म्हणते, माझे आई-बाबा जर जिवंत असतील तर त्यांना शोधण्यासाठी मी तुम्हाला नक्कीच साथ देईल. मी खूप वेड्यासारखे वागले ना, पण काय करू हो, काही भावना नाही या मनामध्ये अगदी खोलवर दडपून टाकले आहेत आणि त्यांचा सामना मी असा नाही करू शकत. मग ना काय होतं की माझी खूप चिडचिड होते. तर दुसरीकडे प्रिया सुद्धा अजूनही ते गाठोड शोधण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला ते काही गाठोड सापडत नसतं. इकडे सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही माझ या आई-बाबांना शोधण्याची इतकी धडपड करत आहे आणि याला मी आता साथ द्यायलाच हवी. आता इथून पुढे मी तुम्हाला मागे नाही खेचू शकत. तेव्हा अर्जुन आपला दुसरा हात तिच्या हातावर ठेवतो. मग दोघेही आता एकमेकांकडे बघतच राहतात, कारण त्या दोघांमध्ये तेवढा विश्वास निर्माण झालेला असतो की आपण दोघे मिळून आता काहीही करू शकतो. म्हणूनच अर्जुन म्हणतो, बस सायली, मला एवढंच ऐकायचं होतं तुझ्याकडून. आता तू बघतच राहा, आता किती पटकन आपण तुझ्या आई-बाबांपर्यंत पोहोचू. तेव्हा सायली सुद्धा आनंदाने हो म्हणते. तर दुसरीकडे प्रिया आता खूप वैतागलेली असते, कारण तिला आता ते गाठोडच सापडत नसतं. वेगवेगळ्या फाईल्स कपाटातून काढून, त्याचबरोबर तेथे ड्रॉवरमधून काढून इकडे तिकडे फेकत ती आता ते गाठोड शोधण्याचा प्रयत्न करते. पण तिला ते गाठोड कुठेच न दिसल्यामुळे ती वैतागत म्हणते की कुठे शोधू आता मी हे गाठोड. असं म्हणून तिचा हात एका भांड्याला लागतो. ते भांडत खाली पडतं. तेव्हा आता प्रिया खूपच घाबरते. तिला अक्षरशः घाम फुटतो, कारण तिला वाटतं हे दोघे हॉलमध्येच आहेत आणि त्यांनी जर आवाज ऐकला तर काय होणार. ती आता पटकन ते भांड उचलते, टेबलवर ठेवते आणि स्वतःलाच म्हणते, मूर्ख पिया, एवढा हायपर होऊन याची गरज होती का? हा आवाज त्या सायली अर्जुनपर्यंत पोहोचला असेल तर ते दोघेही जर इथे आले तर मीच पळून जाते. आता इथून इकडे अर्जुन सायली आता विचार करतात आणि त्या रूमकडे बघत असतात. तेव्हा सायली म्हणते, काय हो, काहीतरी पडल्यासारखा आवाज आला ना? मग आता ते दोघेही एकमेकांकडे बघतात आणि नक्कीच काहीतरी पडलं याचा विचार करत असतात. दुसरीकडे प्रियाची मात्र धांदल उडालेली असते, कारण आता बाहेर कुठून पडाव हेच तिला कळत नाही. जर खिडकीतून बाहेर पडलो तर पसेज मधून अर्जुन सायलीला लगेचच दिसणार. दुसरीकडे अर्जुन म्हणतो, अग सायली, अश्विनच्या रूममधून हा आवाज आलाय. तेव्हा सायली विचारते, काय हो अश्विन भाऊजी परत आले असतील का? तेव्हा अर्जुन म्हणतो, चल आपण बघूयात. असं म्हणून दोघेही अश्विनच्या रूमकडे येतात. तेव्हा समोर आता बेडवर असलेला पसारा पाहून इकडे सायली आणि अर्जुनला धक्काच बसतो. दोघेही एकमेकांकडे बघतात. सायली विचारते, काय हो, इथे चोरवीर आले होते की काय? तेव्हा अर्जुन म्हणतो, चोर असेल ना सायली, तर तो इथेच कुठेतरी लपला असेल. असं म्हणून तो चोर कुठे आहे ना हे आता दोघेही शोधू लागतात. तर त्या कपाटातच प्रिया लपलेली असते, कारण तिची ओढणी ना थोडीशी कपाटाच्या बाहेर आलेली असते आणि नेमकं आता हे सायली बघते. पुढे अर्जुन म्हणतो, सायली, मला असं वाटते आपला आवाज ऐकून ना तो बाहेर पळाला असू शकतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की चल आता आपण बाहेर बघूयात. तेव्हा सायली आता पटकनच अर्जुनचा हात पकडते आणि एकदम शांतपणे त्या कपाटात प्रियाची अटकलेली ओढणी बघते आणि अर्जुनलाही दाखवते. मग त्यानंतर आता लगेचच ते कपाट उघडणार असतो, पण आता सायली त्याला म्हणते, शांत रहा, इशारा करून.
त्याला सांगितल्यानंतर ती म्हणते, आपण एक काम करूयात ना हो, आपण गेटपर्यंत जाऊन बघूयात, तो इथेच कुठेतरी असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो चल चल, असं म्हणून दोघेही आता बाहेर जातात. तर प्रिया लगेचच कपाटाच दार उघडते आणि त्या कपाटामधून बाहेर येते तोच सायली. आणि अर्जुन आता दार उघडतात आणि समोर प्रियाला ते रंग्याह पकडतात. तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते. मग आता सायली म्हणते, घ्या चोर तर आता इथेच सापडलाय. तेव्हा प्रिया म्हणते, मी काही चोर वगैरे नाही आहे, हा कारण हे माझं ना हक्काच घर आहे, समजलं. तेव्हा सायली तिला तिची जागा दाखवते आणि म्हणते, हे बघ, या घरावर जर तुझा हक्क असताना तर असं चोरासारखं तुला या घरात यावं लागलं नसतं आणि कपाटामध्ये सुद्धा लपून बसावं लागलंच नसतं. तेव्हा प्रिया म्हणते, तू सगळ्यांचे कान भरलेस ना, म्हणून मला हे सगळं असं करावं लागतंय. ज्या काही गोष्टी इथे राहिल्या होत्या त्याच घ्यायला मी आले आहे. तेव्हा अर्जुन विचारतो, नक्की कुठलं वस्तू, कारण तुझं सगळं सामान तर बाहेर फेकलंय ना. तेव्हा प्रिया वैतागूनच म्हणते, आहेत काही गोष्टी आणि तुला का सांगू रे, मी असं अर्जुनला मांस दाखवतच ती बोलते. तेव्हा अर्जुन सायली रागातच तिच्याकडे मग बघतात. अर्जुनला लगेचच प्रियाच्या मनातल समजत की ही तन्वी अशी उत्तर देती म्हटल्यानंतर तिचं ते गाठोड घेऊन जायलाच ही आली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, नको सांगूस, कारण तू काय घेऊन जायला आली होतीस ना, मला अगदी चांगलं माहीत आहे. आणि तुला जी वस्तू हवी होती ती सापडली का तुला, असंही तो विचारतो. तेव्हा आता प्रिया काहीच बोलत नाही, एकदा एकदम गप्प राहते. तेव्हा तो विचारतो, नाही ना, पण तुला ती वस्तू सापडणारच नाही, कारण जे सत्य तू लपवण्याचा प्रयत्न करती आहेस ना, ते सत्य आता मला कळले. असं म्हणून तो आता तिच्या समोर मोठा बॉम्बच फोडतो. तेव्हा प्रिया जरा घाबरतेच आणि म्हणते की तू कशाबद्दल नक्की बोलतोय ना, मला कळत नाहीये आणि मला इथे ना तुमची तोंड बघत सुद्धा उभं राहायचं नाहीये. तर प्रिया आता रूम बाहेर जाते. तर सायली विचारते, काय हो, ही प्रिया नक्की की काय नाही लाली होती, आणि तुम्ही तरी नक्की कोणत्या सत्याबद्दल बोलत होतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघ, मी तुला सगळं सांगतो, पण मला एक प्रॉमिस कर की तू अजिबात याचा त्रास करून घेणार नाही. मग सायली विचारते की असं त्रास करून घेण्यासारखं काय आहे, तरी काय. तेव्हा अर्जुन शांतपणे म्हणतो, हे बघ सायली. तेव्हा अर्जुन सांगू लागतो, तुमच्या आश्रमात जी मुलं यायची त्यांच्या आठवणींच गाठोड मधुभाऊ हे नेहमी बनवून ठेवायचे, तसंच अगदी तुझं आणि तन्वीच सुद्धा आहे. तेव्हा सायली म्हणते, हो ते मला माहिती आहे, मी ते माझं गाठोड कधी बघू शकले नाही, परंतु ते माझं गाठोड ना मधुभाऊंच्या खोलीमध्ये कुठेतरी असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाहीये सायली, कारण त्यामध्ये ना 2 गाठोडी गायब आहेत. हे ऐकल्यानंतर सायलीला धक्काच बसतो. पुढे अर्जुन सांगतो, एक तुझं आणि एक तन्वीच अशी दोन्हीही मिळून गाठोडी गायब आहेत. तेव्हा सायलीला आता धक्का बसतो. मग त्यानंतर तो म्हणतो की तुझ्या आईबाबांचा शोध घेताना ही गोष्ट मला पोलीस स्टेशनमध्ये समजली, कारण तन्वीने तीच हे गाठोड या लॉकरमध्येच लपवून ठेवलं होतं. त्या दिवशी माझा रूममध्ये इथे फोन वाजत असताना जेव्हा तू इथे आली होतीस तेव्हा मी तेच करत होतो. तेव्हा सायलीला आता आठवतं की कशा प्रकारेत या दिवशी जेव्हा मी या रूममध्ये आले होते तेव्हा अर्जुन म्हणजे गाठोड शोधण्याचा प्रयत्न करत होता आणि मी त्यांना म्हटलं होतं की जेव्हा ते दोघेही आपापल्या रूममध्ये नाहीयेत तेव्हा आपण अजिबात इथे यायचं नाही. आणि मी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही इथे काय करताय, तेव्हा त्याने खोटच उत्तर मला सांगितलं होतं. हाच विचार करत सायली अर्जुनकडे येते. मग आता ती विचारते, काय हो, तुम्ही त्या दिवशीच मला का नाही सांगितलं हे. तेव्हा अर्जुन म्हणतो, कारण तू खूप अपसेट झाली असतीस ना, आणि तसंही मला तन्वीच नाही तर तुझं गाठोड शोधायच पण सापडलं तन्वीचंच, पण आता ते ना मी माझ्या ताब्यात घेतले. तेव्हा सायली आता विचारते, काय हो, तुम्हाला प्रियाचं गाठोड सापडले. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, तिचंच सापडले आणि आता हे कन्फर्म झालंय की तन्वी तेच शोधायला ना इथे आली होती. तेव्हा सायली विचारते,
पण तिने माझं असं गाठोड का चोरलं असेल? तेव्हा अर्जुन सांगतो, मला ना खरंच सायली काही माहीत नाही. मला वाटलं होतं की कदाचित तिने तुझं गाठोड ना तिच्या माहेरी लपवलं असेल. आणि जेव्हा आपण सिनियरच्या घरी गेलो होतो तेव्हा मी सिनियरच्या घरी म्हणजेच तन्वीच्या रूममध्ये शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते गाठोड मला नाहीच सापडलं शेवटी. तेव्हा सायली मनातच विचार करू लागते, पण प्रियाने 2 गाठोडी तिच्याकडे का ठेवून घेतली असतील? आणि हे अजिबातच सरळ नाही वाटत हा मला. कारण तिचा फायदा असल्याशिवाय ती असं करणारच नाही. तेव्हा अर्जुन विचार करतो आणि सायलीलाच विचारतो, पण तुझ्या लहान लहान वस्तूंमध्ये असं तिच्या फायद्याचं काय असेल? आणि जे शोधण्याचा ती प्रयत्न करतीय आणि याच प्रश्नाचं उत्तर मला अजूनही नाही मिळत. तेव्हा सायली म्हणते, चला बरं, मला आता प्रियाचं गाठोड अगोदर बघायचं आणि मुळात अशा कोणत्या वस्तू आहेत सांगा बरं जे बघण्यासाठी ती इकडे आली होती. आपल्या रूममध्ये कोणत गाठोड आहे? चलाच बर, मला दाखवा. तेव्हा अर्जुन म्हणतो चल असं म्हणून दोघेही रूमकडे निघतात. तर दुसरीकडे आता महिप्त हा चिडलेला असतो आणि म्हणतो, या हवालदार पाटलाला एक बाई शोधायला एवढा टाईम का बरं लागत असेल? तेव्हा तो लगेचच पाटलाला फोन करतो. पाटील आता घाबरलेलाच असतो. तेव्हा काय रे, त्या बाईचा पत्ता सापडला का असं महिप्त विचारतो. पाटील म्हणतो, हो मी शोध घेतोय. जरा जून प्रकरण असल्यामुळे थोडा वेळ लागतोय, पण आहे आता एक माझा माणूस, तो संध्याकाळी सांगणार आहे तिचा पत्ता. तेव्हा महिप्त ओरडतो, काय रे, एक पत्ता शोधायला एवढा वेळ लागतो का? मला लगेचच्या लगेच त्या बाईची माहिती हवी आहे. तेव्हा पाटील म्हणतो, थोडा वेळ द्या साहेब, देतो हो मी शोधून, अशी तो रिक्वेस्ट करतो. त्यामुळे आता महिप्त लगेचच फोन ठेवतो. तर इकडे सायली आणि अर्जुन दोघेही रूममध्ये येतात. सायली विचारते, कुठे आहे ते गाठोड? दाखवा बरं, मला अगोदर कपाटात आहे का पाहू का? मी सायली अतिघाई करत असते. अर्जुन म्हणतो, थांब देतो मी. मग आता तो लगेचच तिच्या हातात ते गाठोड देतो आणि मग सायली म्हणते की मुळात हे गाठोड प्रियाने मधुभाऊ काढून का घेतलं हे ना मला आता ह्या वस्तू बघितल्यानंतरच समजेल आणि मुळात ती चोरासारखी पुन्हा इथे का आली तेही कळेल यातन. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला तर यामध्ये कुठलाही क्लू सापडलेला नाहीये, पण तरीही ना तू एकदा बघून घे. वस्तूंच सिग्निफिकेशन तुझ्याकडे जरा वेगळं असेल. तर दुसरीकडे प्रिया आता इकडे रविराजच्या घरी आलेली असते आणि ती खूप वैतागलेली असते. तिचा प्लॅन पूर्णपणे फेल झालेला असतो. तेव्हा ती म्हणते, एवढी रिस्क घेऊन मी त्या अर्जुनच्या घरी गेले, पण खरं तर त्याचा काहीच फायदा नाही झाला. पण मला एक कळत नाही, सायलीच गाठोड गायब झालंच कसं आणि अर्जुन असं का म्हणाला असेल की माझं सत्य त्याच्यापर्यंत पोहोचले? असा प्रिया आता विचार करत असते आणि घाबरलेली असते. मग आता नक्की काय चाललं? या अर्जुनच सायलीच तिला थांग पत्ताच लागत नसतो म्हणून ती रागाच्या भरात आपला फोनच बेडवर फेकते. तेवढ्यातच नागराज तेथे येतो आणि विचारतो, अरे रे 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 रे, एवढं फ्रस्ट्रेट व्हायला काय झालं हो? आता मला माहीत आहे की सुभेदारांच्या घरी ज्या कामासाठी तू गेली होतीस ना, ते काम नाही झालं बरोबर, कारण घरामध्ये अर्जुन आणि सायली दोघेही होते. असंच काहीच झालं ना? तेव्हा प्रिया रागाच्या भरात आता लगेचच नागराज जवळ जाते आणि याची कॉलरच पकडते. मग आता रागातच ती म्हणते, काय म्हणजे खोट बोलून अर्जुन सायली असताना तू मला त्या घरात पाठवलस आणि तुला हा उंदीर व मांजराचा खेळ वाटतो का रे? अशी अरेतोरेची भाषा करत ती नागराजवर ओरडते. मग त्यानंतर ती म्हणते, असेल तुला वाटते ना तसं, मग तो नक्की असू शकतो, पण या खेळामध्ये उंदीर कोण आण मांजर कोण हे आता वेळच ठरवेल. माझ्या सासरी मी लपवलेलं ते सायलीच गाठोड तू तेथून काढलंसच ना? तू आणि महिप्त कितीही चाल खेळा, परंतु शेवटी चेकमेट मी म्हणजे मीच खेळणार, असं प्रिया नागराजला धमकावते. अशी ती आता धमकी देत नागराजला चांगलीच वेठीस धरते. तेव्हा नागराज रागातच तिच्याकडे बघत असतो की हिची एवढी हिंमत झाली की माझी कॉलर पकडतीये आणि मला धमकी देतीये. इकडे आता अर्जुन सायलीकडे
ते गाठोड देतो सायली हळूहळू. त्यामध्ये असणाऱ्या सर्व वस्तू आता पाहू लागते. तेव्हा त्या गाठोड्यामध्ये अगोदरच तिला ती छोटीशी बाहुली दिसते. सायलीला असं वाटत असतं की ही माझ्या खूप जवळची आहे. ती त्या विश्वामध्येच अगदी रंगून जाते. त्यानंतर ती बाहुली पुन्हा एकदा तिथेच ठेवून देते. आणि मग दुसरी वस्तू जी सापडते ते म्हणजे लहानपणीच्या तन्वीचा फोटो. तेव्हा तो फोटो पाहताना सायलीच्या डोळ्यासमोरून पुन्हा पुन्हा काही गोष्टी यात दुसर जातात. कशा प्रकारे लहानपणी ती अर्जुन बरोबर बागेमध्ये खेळायची, बागडायची आणि त्या फोटोकडे आता ती खूप म्हणजे खूप वेळ बघतच राहते. त्याचबरोबर त्यामध्ये एक छोटासा असा फ्रॉक सुद्धा असतो. तेव्हा तो फ्रॉक शेवटच्या क्षणी म्हणजे जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता त्याच दिवशी तिने तो घातलेला होता आणि तोही तिला अगदी तिच्या जवळचा वाटतो. रविराजने तिला उचलून घेतलेलं असतं आणि सायली त्याला म्हणत असते, मला अर्जुन बरोबर इथेच थांबायचंय. ती हट्ट करत असते. तर आता प्रतिमा आपण पुढच्या सुट्टीला पुन्हा येऊ असं आश्वासन देत सायलीला आता तिथून जबरदस्तीने घेऊन निघालेली असते आणि वाटेमध्येच ॲक्सिडेंट झाल्यामुळे सगळ्यांची ताटातूट झालेली असते. आता सायलीला हे सुद्धा अगदी दुसरं आठवतं, पण त्यांचे चेहरे काही स्पष्टपणे तिला दिसत नसतात. त्यानंतर त्यामध्ये एक छोटासा बाहुला सुद्धा असतो. सायली अर्जुनला जाता जाता ज्याप्रकारे बाय करते तेव्हा तिच्या हातामध्ये तोच बाहुला असतो आणि त्यानंतर तिने गाडीमध्ये तो ठेवलेला असतो आणि जेव्हा ॲक्सिडेंट झाला तेव्हा सुद्धा सायलीकडेच बघत असते. आणि हे सगळे भयानक प्रसंग आठवल्यानंतर आता सायलीला खूप म्हणजे खूपच त्रास होऊ लागतो आणि तिचं डोकं अक्षरशः काम करणं बंद करतं. तेव्हा ती डोक्यालाच हात लावते. तेव्हा अर्जुन विचारतो, सायली काय होते काय अगं तुला? मग आता ती हातात असणारा बाहुलाच खाली टाकते आणि आपले दोन्हीही कान बंद करून घेते. भयानक भूतकाळाची आठवण पुन्हा एकदा तिला होते. पण आता तिच्याच बाबतीत हे सगळं झाले का हे तिला कोड सुटलेलं नसतं. तर अर्जुन खूपच घाबरलेला असतो. त्यालाच काही सुचत नसतं काय करावं. सायलीला अचानक एवढा कसला त्रास होतोय हेच त्याला उमगलेलं नसतं. म्हणून तो म्हणतो की थांबा सायली असं म्हणून तो पटकन ते गाठोड बांधून ठेवतो. तेव्हा आता तो म्हणतो मी या वस्तूच आता व्यवस्थित बांधून ठेवतो. तून अशा जुन्या वस्तू वगैरे बघते आणि मग आश्रमाशी व बालपणीशी कनेक्ट करते. मग तुला असा त्रास होतो बघ. आता ती दोन्हीही कान बंद करून घेते. तिला खूपच त्रास होऊ लागतो. तेव्हा अर्जुन लगेचच सायलीला आता पाणी देतो आणि म्हणतो की शांत हो, रिलॅक्स, शांत हो. तेव्हा तो आता विचारतो बरं वाटते का तुला? तेव्हा ती अजूनही बोलण्याच्या मनस्थितीतच नसते. दुसरीकडे नागराज सुद्धा रागातच प्रियाचा हात खाली घेतो आणि तिला विचारतो काय तुम्ही वर्ण डायरेक्ट? तू एवढी हिंमत वाढली का तुझी? आणि आता ना मी तुझ्या माहितीसाठी सांगतो, सुभेदारांच्या घरात असणार गाठोड तुझं जे ना मी घेतले ना त्या महिपने घेतले आणि आता आम्ही काय करू ना तेवढंच बघ फक्त तू. आता नागराज लगेचच तिच्याकडे पाठ करतो आणि मनातच म्हणतो की माझा आलाय हिला माज. आता हिच काय करतो ना ते बघतच रा म्हणाव मला लवकरच हिचा माज ना आता ठेचायला हवा. तो आता लगेचच चुटकी वाजवतो आणि प्रियाला इशारा करतो की तुझं काही खरं नाही, तुझा गेम ओव्हर. तेव्हा प्रिया आता नागराजच्या या धमकीला जरा घाबरलेलेच असते. दुसरीकडे सायली अर्जुनकडे येते. तो स्टडी रूममध्ये आपला स्टडी करत बसलेला असतो. त्याचवेळी आता सायली तिथे आल्यावर तो विचारतो अरे तू अजून झोपली नाहीयस का? ती म्हणते तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, वेळ आहे का तुमच्याकडे? अर्जुन फाईल खाली ठेवतो आणि म्हणतो हो आहे ना वेळ, बस बरं. तेव्हा शांतपणे सायली विचारते काय हो? तुम्हाला आठवतं 2-3 वर्षापूर्वी मला गाडीच्या वेगाची एवढी भीती वाटायची ना की मी गाडीतच बसू शकायचे नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो हो मला आठवतं सायली. तेव्हा सायली म्हणते अहो भीती आजही आहे, पण तुमच्या मदतीमुळे ना ती थोडी कमी झाली आहे आणि तुमची साथ तर मला अगदी आयुष्यभर असणार आहे. मग माझ्या लहानपणाबद्दल, माझ्या भूतकाळाबद्दल, माझ्या मनात जे दडपण आहे
ते कमी करायला तुम्ही मला मदत कराल का असं ती प्रश्न करते. तेव्हा अर्जुन म्हणतो, पण सायली, ते तुझ्याच हातात आहे. अगं तेव्हा सायली म्हणते, आता बघा ना, तुम्ही माझ्या आईबाबांना शोधण्यासाठी इतकी खटपट करताय आणि मी साधत्या प्रियाचं गाठोड सुद्धा नाही बघू शकले. पण मी जर असंच करत राहिले ना, तर माझ्या बालपणीची खून एखादी माझ्या समोरच असेन आणि मी ती बघू नाही शकणार आणि तुमच्या अपयशाच कारण मी ठरू शकते. पण मलाच आता तस अजिबात होऊ द्यायचं नाहीये. तेव्हा अर्जुनला आता समजलेलं असतं की सायलीच्या बाबतीत काय प्रकार घडतोय, तिला एवढा त्रास का होतोय. मग तो तिला अगदी प्रेमानेच समजावतो, तुझा ना काहीतरी चाइल्डहूड प्रॉब्लेम असेल आणि हो असेल तर आपण सायकेट्रिक हेल्प सुद्धा घेऊया. पण जर तू तयार असेल तर यातून तू नक्कीच बाहेर पडशील सायली. तर सायली म्हणते, करू करूयात आपण आणि मला माझ्या भीतीचा हा सामना करावाच लागेल. कारण माझं गाठोड असेल किंवा त्या प्रियाचं गाठोड असेल तरीही मी ते बघणारच. त्रास झाला ना तर मी 2 मिनिट थांबेन किंवा पाणी पण पिईन, पण आता इथून पुढे थांबणार नाही. नेहमी अशी पुढे बघत राहणारच आणि प्रयत्न अजिबातच सोडणार नाही. तेव्हा अर्जुन सायली जवळ जातो आणि तिला म्हणतो, आर यू शुअर त्या गाठोड्यामध्ये तुझ्या जुन्या वस्तू आहेत, अगदी तुझ्या बालपणाशी कनेक्ट करणार. तेव्हा सायली म्हणते, आता मी तरीही बघेनच असं ठाम विश्वासाने. जेव्हा ती सांगते तेव्हा अर्जुन म्हणतो, पण त्या सापडू तरी देत, कारण त्या कुठे आहेत ना तेच कळत नाहीये आणि ते शोधायचं कसं ना काहीच समजत नाहीये मला. तर मग आता तुम्हाला माहिती आहे ना, मला प्रियाची एक एक नस माहीत आहे. कसं शोधायचं ना हे सुद्धा मला माहीत आहे. ती कुठल्या परिस्थितीत कधी कशी वागेल, कोणत्या गोष्टींवर चिडेल आणि कधी माघार घेईल, कधी हल्ला करेल, हे सगळं मला तिच्याबद्दल माहीत आहे. आणि माझी अगदी 100% खात्री आहे हे गाठोड जेव्हा आपल्याला सापडेल तेव्हा ती इतकी घाबरेल की ती स्वतः त्या गाठोड्याच्या दिशेने पळत सुटणार. तेव्हा सायलीच्या बोलण्याचा आता अर्जुन खूप सारा विचार करत राहतो. तर सायली सुद्धा आता प्रियाकडून ते गाठोड कसं मिळवायचं याचा विचार करत असते. प्रियाची एक एक हालचाल तिला आता माहीत असते आणि बरोबर त्याचाच फायदा घेऊन सायली तिचं गाठोड सुद्धा शोधणार असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन सायली गाडीमध्ये बसतात. सायलीला माहीत नसतं आपण कुठे चाललोय. ती अर्जुनला सतत विचारत असते की कुठे चाललोय आपण. अर्जुन म्हणतो की आपण सिनियरच्या घरी चाललोय असं म्हणून तो प्रियाला कॉल करतो. तेव्हा प्रिया कॉल रिसीव्ह करते. मग अर्जुन लगेचच तिला म्हणतो, मला माहिती आहे तू ते गाठोडांना कुठे लपवल्या. तेव्हा लगेचच प्रिया आता घाबरते आणि आपली गाडी काढत लगेच ती आता महिपच्या घरी जाऊन पोहोचते. अर्जुन सायलीने तिच्या गाडीचा शेवटी पाठलाग केलेला असतो. मग आता सायली विचारते, काय हो, ही महिपच्या घरी जाऊन का पोहोचली असेल. मग आता तुझ्या गाठोड्याचा महिपशी काय संबंध असं लगेचच आता अर्जुन विचारतो. आणि मला आता लगेचच प्रियाच्या पाठीमागे जावं लागेल असं म्हणून अर्जुन तिचा पाठलाग करतो. तर प्रियाला महिपाच्या घरात कुठून घुसायचं हे चांगलं माहीत असल्यामुळे अर्जुन बरोबर तिच्या पाठोपाठ आता निघतो. इकडे सायली दोघांच्याही वेट करत असते, खास करून अर्जुनचा. तर आता समोरच तिला महिपची गाडी सुद्धा दिसते. सायली घाबरते आणि म्हणते, अरे बापरे, ही तर महिपची गाडी आहे. मग आता सायली गाडीत बसते आणि लगेचच हॉर्न वाजवू लागते, जेणेकरून अर्जुनला समजेल की इथे महिपद आलाय किंवा धोका आहे. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.